बारामतीची निवडणूक आहे. सुरुवातीला तुम्ही लोकशाही बळकट करण्यासाठी म्हणून या निवडणुकीमध्ये उमेदवार दिला होता. ऐन वेळेवर मागे घेतलाय. हे ऐन वेळेवर नाही. अशी ज्याने लोकशाही बळकट होईल असं वाटतं तुम्हाला? ते आमची एक प्रश्न आहे. हा अप्रत्यक्षपणे महायुतीला पाठिंबा नाही का? हा महायुतीला कुठेही पाठिंबा नाही. आम्ही मुख्यमंत्र्यांचा जो आलेला फोन आहे त्याच्या अनुषंगाने हा निर्णय घेतलेला नाही. एकंदरीत एखादा नेता अपघातात जाणं आणि त्यांच्या पक्षाच्या सर्व नेत्यांनी आम्हाला विड्रॉल करण्याची घातलेली गळ जी आहे ही कुठेतरी एक सहानुभूती म्हणून आम्ही ती स्वीकारलेली आहे आणि आम्ही पाठिंबाही हा दिलेला नाही. आम्ही राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या विरोधात असणारी आमची भूमिका जी आहे ती बदललेली नाही आणि एकंदरीत आम्ही या निवडणुकीत पुढे आल्यानंतर जी महायुतीच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे त्यांनी केलेल्या ज्या आमच्या सातत्याने मनधरणीचा जो प्रयत्न आहे हाच कुठेतरी आम्ही लोकशाहीच्या मार्गाने पुढे जात आहोत ही भूमिका अधोरेखित करणार आहे. आम्ही सभ्यतेचा भाग म्हणून थांबलेलो आहे आणि आम्ही आमच्या तलवार मॅन केलेला नाही. आम्ही आमचा पाठिंबा दिलेला नाही आणि 29 मध्ये आमचा उमेदवार राहील ही ठणकावून सांगितलेली जी भूमिका आहे ही अत्यंत बोलक्या स्वरूपाची आहे.